ही फर्स्ट असेल गाडी जी मी परचेस केलेली आहे। बोला गणपती बाप्पा मोरया। किती छान अशी मूर्ती आहे ना, एकदम मोठी मोरया। पण एक छोटीशी भगवद्गीतेतली गोष्ट, भगवद्गीता मी वाचतोय तर त्यामध्ये ही गोष्ट मला आवडली की निर्णय तुम्ही योग्य की अयोग्य याच्या भानगडीत पडू नका। जो निर्णय तुम्ही घ्याल तो कसा योग्य होईल, कसा योग्य असेल याचा नक्की विचार करा। हे श्रीकृष्णाने आम्हाला शिकवलेलं आहे, तर ती एक शिकवण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देतोय। तर फायनली मंडळी, माझ्यासाठी आहे ना खूप स्पेशल दिवस आहे आज, आणि आज मी आलेलो आहे ॲड बाईकमध्ये। आणि या इकडे येण्याचं कारण लवकरच समजेल। ही आता आहे आपली बेबी प्रिन्सेस, जी आता तिच्या फ्रेंडची वाट बघते, जी आता नवीन फॅमिली मेंबर येणार आहेत। आपली लाल कपड्यामध्ये मस्तपैकी झाकलेली आपली गाडी इथे पेपरवर्क चालू आहे, आणि इथे आपली गाडी। तर फायनली आपली गाडी आपल्या सोसायटीमध्ये आलेली आहे, आणि आयुष गाडीची पूजा करतोय। आणि हे बघा माझ्यासोबत आहे आपला कोको, हो मस्ती करतोय बघा, मस्ती करतो। चला गाडीची पूजा होते मस्तपैकी। आतापर्यंत 8 किलोमीटर चालली आहे गाडी, हो 8 किलोमीटर चालली बघा। कोको इकडे बघ, रे 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 झालं थोडस नुसतं कळ काढायला पाहिजे बा। चले आतमध्ये आतमध्ये चले, चल चल आतमध्ये चल। नाही यायचंय, आतमध्ये नाही यायचंय, ऐकणार नाहीस ना तू। चल मी चाललो टाटा बाय, जा तू एकटा, जा बघ, टाटा बाय। आता यायचं आतमध्ये, काय मगाशी बोललो तेव्हा का नाही आलंस, काय काय टाटा बाय बाय। राहता बाहेर, आतमध्ये यायला बघतोय। राहतो बाहेरच राहा, बाहेर जायचं होत आहे ना। हे घे। नमस्कार मंडळी, युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मंडळी मी तुम्हाला आहे ना आपल्या नवीन मेंबरची ओळख करून देणार आहे, जो आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आता दिसेलच। आणि तो मेंबर म्हणजे हा बघा, हे आहे बर्गमॅन, सुझुकी बर्गमॅन राईड कनेक्ट एडिशन आहे हे, आणि याचं आपण नाव ठेवलेलं आहे शिजुगा। आणि ही शिजुगा आता आपल्या रेग्युलर व्हिडिओमध्ये असेलच। आणि या बर्गमॅनबद्दल ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मी काही एक्सपिरियन्स केलेल्या, त्या या व्हिडिओच्या मार्फत किंवा येणाऱ्या पुढील व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगेन।
हा जो कलर आहे तो तुम्हाला मला सांगा कसा वाटला, कारण का या कलरचं जे एडिशन आहे ना हे नवीनच एडिशन आहे आणि हे लेटेस्ट एडिशन आहे. या कलरचं नाव आहे टायटॅनियम सिल्वर. तर हा कलर मला सांगा कसा वाटला. आणि या सीटला ही ब्राऊन सीट आहे, खूप छान वाटतंय. आणि हे आहे राईड कनेक्ट एडिशन, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लूटूथ देखील मिळणार आहे. तर मंडळी मी आहे ना या शिजुकाचं म्हणजेच आपल्या सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट राईड कनेक्ट एडिशनचं काय रिव्ह्यू वगैरे काही करत नाही आहे, कारण का मी काय त्याच्यामधला काही एक्सपर्ट नाही आहे. मी आता ही रेग्युलर चालवणार आहे म्हटल्यावरती जो काही माझ्या लाईफमधील एक्सपिरियन्स असेल तो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. टू व्हीलर घेण्याचे खूप सारे ऑप्शन्स होते, पण मी ही का चूज केली ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्की समजेल. आणि मी का हे घेतलं आणि हे अचानकमध्ये का घेतलं तर ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये समजेलच. जास्त काही ह्या बद्दल मी काही बोलणार नाही आहे आता. जस्ट तुम्हाला मी दाखवतो, हा एक्सपिरियन्स देतो की कसं आहे, आणि आपण चालवून देखील बघणार आहोत. आणि त्याच्यानंतरचा माझा जो काही एक्सपिरियन्स असेल तो मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. पण सध्या तरी आपण ही जी बर्गमॅन स्ट्रीट राईड कनेक्ट एडिशन आहे ती मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारची ही आहे. आणि हा जो कलर आहे तो देखील मी हा कलर चूज करण्यामागे कारण असं आहे की बाकीचे सगळे कलर ब्लू, ब्लॅक, व्हाईट कॉमन होते, प्रत्येक ठिकाणी मला ते दिसतच होते. हा जो कलर आहे टायटॅनियम सिल्वर कलर आहे, मला आवडला. खरं तर मी टायटॅनियम सिल्वरची ही गाडी बघितलीच नव्हती. मला वाटतं ही फर्स्ट असेल गाडी जी मी परचेस केलेली आहे ह्या कलरची. तर तुम्ही मला नक्की सांगा कशी आहे. आता बघा हा नंबर प्लेट्स देखील आपली आलेली आहे. 3-4 दिवसामध्ये नंबर प्लेट आली. आणि हा इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. तर बघा आता आपण ऑन करणार आहोत, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे दिसतो हा. हे बघा आता ही गाडी जी आहे ना ती 271 किलोमीटर चाललेली आहे. आणि ब्लूटूथचं देखील ऑप्शन आहे. पेअरिंग मोड म्हणजे ब्लूटूथ ॲक्टिवेट करायला सांगते, पण आधी आपण ब्लूटूथ कनेक्ट नाही करणार आहोत, ते तुम्हाला मी नंतर सांगेनच. हे 271 किलोमीटर झालेलं आहे. या गाडीने 271 साठी किती मायलेज दिलं आहे बघा, 43.8 किलोमीटरचा मायलेज दिलेला आहे. तर आता हा मायलेजबद्दलची स्टोरी तुम्हाला सांगतो मी. मी परवाच आहे ना म्हणजे जवळजवळ गाडीचे 99 किलोमीटर होते तेव्हा मी बँड्राला गेलो होतो. नालासोपारा ते बँड्राचा मी एक छोटासा टूर केला होता. तर त्या टूरमध्ये मला जवळजवळ आता जो तुम्हाला मी मायलेज सांगितला 43.8 किलोमीटर हा मायलेज मला भेटला होता. आणि हा मायलेज खूप जबरदस्त मायलेज आहे, कारण का नवीनच गाडी आहे, इंजिनवरती जास्त लोड नाही द्यायचा आहे. म्हणून मी गाडीला जे आहे ना ते 40-50च्या स्पीडमध्येच मी चालवत होतो. त्यामुळे मला हा खूप चांगला असा ॲव्हरेज मिळालेला आहे. आणि फर्स्ट सर्व्हिसिंग जी होईल आपल्या शिजुकाची म्हणजेच आपल्या बर्गमॅनची ती 600 किंवा 700 किलोमीटर नंतर फर्स्ट सर्व्हिस होईल. आणि आय थिंक सो हा जो आपल्याला 43.8 किलोमीटरचा जो मायलेज भेटलेला आहे ना तो फर्स्ट सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर आपला हा मायलेज वाढेल असं मला वाटतंय. हा आहे लाईटचा स्विच, त्याच्यानंतर हे स्टार्ट बटन, आणि त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी USB चार्जिंगसाठी आहे हे बघा. बट ह्याच्यामध्ये चावी नाही लावू शकत आपण, हे असं डायरेक्ट ओपन करू शकतो. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला एक आपला एक पॉकेट आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा हे सामान लावण्यासाठी ते आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी देखील आहे सामान लावण्यासाठी, म्हणजे काय पिशवी वगैरे लावायची असेल तर. आणि आता तुम्ही जी सीट बघताय ना ती आता ओपन करून बघूया सीट कशा प्रकारे आहे. आपण सीट ओपन करून बघूया, तुम्हाला दाखवतो मी सीट बघा केवढी आहे ती. ही अशा प्रकारची सीट आहे या ठिकाणी पेट्रोलसाठी. आणि त्याच्यानंतर ही बघा एक हे फुल साईजचं हेल्मेट आहे. हे आपल्याला गाडीसोबतच भेटलं होतं हेल्मेट फुल साईजचं. तर हे एवढं स्पेस आहे. 2 हेल्मेट नाही ठेवू शकत. तर हे अशा प्रकारचं आहे. आणि बघा ही E20ची अपडेटेड गाडी आहे, म्हणजे इथेनॉल आपण 20% याच्यामध्ये आपण भरू शकतो. तर ही अशा प्रकारची गाडी दिसते.
तुम्हाला मी थोडं लांबून दाखवतो. बघा ही गाडी अशा प्रकारची दिसते लांबून. गाडीचा प्रेझेन्स खूप मस्त आहे आणि खूप मोठी गाडी वाटते. चालवताना पण भारी वाटतं एकदम आणि आरामशीर वाटतं. जर तुम्ही एकदम लांबून बघत असाल तर हे बघा गाडीचा लुक कसा वाटतोय. आता हे जे तुम्ही स्टील गार्ड्स बघताय ना, क्रॅश गार्ड्स, ते आपण काढणार आहोत. हे आपल्याला गाडीसोबतच फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटलं होतं. तर या ठिकाणी ब्लॅक कलरचे गार्ड्स आहेत ना, खूप छान वाटते. तर आपण ब्लॅक कलरचे लावणार आहोत. हे सध्या टेम्पररी जेवढे चालते तेवढं आपण चालवून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारची आहे आपली ही शिजुका. आता बघा ही गाडी चालू आहे. आता आपण चालू करणार आहोत गाडीला. आणि आता मी जेव्हा एप्रिलिया यूज करायचो ना, तेव्हा मला लॉक बंद करावी लागायची इथून गाडी चावी. पण हे आहे ना, हे बटन जर प्रेस केलं ना, गाडी बंद होणार. हे बघा. आणि परत जर चालू करायचं असेल तर चालू होते. तर हे एक खूप यूजफुल असं फीचर आहे जे मला खूप आवडलं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना, जर आपण ब्लूटूथ कनेक्ट केलं ना, तर ब्लूटूथ कनेक्ट केल्यानंतर आपल्या मोबाईलची बॅटरी देखील इथे आपल्याला दिसेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे कॉल्स येतात ते कॉल्स पण दिसतील इथे. ज्याचा नंबर आपण सेव्ह केलेला असेल ते तो इथे दिसणार. आणि त्याच्यानंतर मेसेजेस वगैरे जर काही आले असतील तर ते इथे ब्लिंक होणार. तर हे जे आय म्हणून दिसते ना तुम्हाला इथे, हे इथे ब्लिंक होणार आय व्हाईट कलरमध्ये, लाईटमध्ये. तर हे एकदम चांगलं असं फीचर आहे. आणि सुझुकीचं ॲप्लिकेशन जर आपण कनेक्ट, म्हणजे सुझुकीचं ॲप्लिकेशननीच आपल्याला कनेक्ट करावं लागतं. आणि जर ते कनेक्ट केलं तर त्याच्यानंतर हे जे मॅप्स वगैरे आहे ना, ते ह्याच्यामध्ये ॲरो आपल्याला दिसतो. तर त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. म्हणजे मोबाईल होल्डर लावायची पण गरज लागत नाही. सर्व इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिसते. तर एक्सपर्ट ओपिनियन माझी काही नाही आहे, जस्ट तुम्हाला मी माझा एक्सपिरियन्स दाखवतोय. आता आपण गाडी चालू करूया आणि जो काही अनुभव असेल तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गाडीला चालू करूया आणि आपण आता रायडिंग पोझिशनमध्ये भेटूया. तर बघा आपण ज्या नॉर्मल स्कूटी वापरतो तेव्हा आपण पायाच्या आतमध्ये ठेवतो. पण ही जी स्कूटर आहे, मॅक्सी स्कूटरमध्ये हिला कम्पेअर केलं जातं. तर मॅक्सी स्कूटर म्हणजे एकदम आरामदायी. तर बघा पाय दुखायला लागले तर आपण असे पाय पसरून ठेवू शकतो. तर हे खूप चांगलं असं वाटलं मला परचेस करण्याचं, कारण कम्फर्टेबल एकदम. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्ही ॲव्हरेज बघताच आहात. ॲव्हरेज पण सुझुकीचा खूप चांगला आहे. आणि आता आपण जेव्हा स्कूटर ही चालवतो ना, तेव्हा स्टेअरिंगसोबत हे पुढचं जे आहे ना ते फिरत नाही. त्याच्यामुळे आहे ना, जेव्हा रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल करणार तुम्ही, लाईटच्या वेळी तुम्हाला प्रॉब्लेम येणार. थोडंफार येणार, पण एवढं काही प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही मला ते. कारण का मी नालासोपारा टू बँड्रा, जेव्हा बँड्रावरून नालासोपाराला येत होतो ना, तेव्हा मला थोडंफार असं जाणवलं. पण ठीक आहे, काही हरकत नाही, मॅनेजेबल आहे ते. ह्या अशा स्कूटर्स खूप वेगळ्या वाटतात एकदम, नॉर्मल स्कूटरपेक्षा वेगळी आहे. तर ही छोटीशी राईड करतोय आपण, मग तुम्हाला एक एक्सपिरियन्स येईल माझ्या बोलण्याचा. म्हणजे मी का असं म्हणत होतं की माझं घेण्याचं रिझन स्कूटरच का आहे, की एकतर आपल्याकडे एप्रिलिया होती, तिचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप जबरदस्त होता. रायडिंगसाठी मस्त स्कूटर होती ती. म्हणजे ती स्कूटर आणि बाईकचं कॉम्बिनेशन असलेली अशी होती. फक्त मला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत होता ॲव्हरेजचा. म्हणजे एवढी चांगली स्कूटर थोडं ॲटलिस्ट मला 40पेक्षा जास्त तरी भेटला असताना, म्हणजे 40पर्यंत तरी ॲव्हरेज भेटला असताना तरी खूप भारी वाटलं असतं. आता बघा मी राईड करतोय
टर्निंगच्या टायमाला किती एकदम इझिली गाडीने आपल्या ह्या बर्गमॅनने रिॲक्ट केलं. आणि हे काय समोर बाबा गणपती बाप्पा चाललेले आहेत. अरे वा, बघूया कोणत्या मंडळाचा गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती कशा प्रकारची आहे ते. बोला गणपती बाप्पा मोरया. किती छान अशी मूर्ती आहे ना, एकदम मोठी. मोरया 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 मोरया. ते बघा आता आपण बर्गमॅन चालू केली, पण ही चालू नाही होणार. हे बघा, त्याचं कारण असं आहे की खाली आहे ना स्टँड खाली राहिल्यामुळे गाडी चालू नाही झाली. हे पण एक चांगलं फीचर आहे जे स्कूटरमध्ये असायला हवं. आता मी स्टँडवरती गेला, गाडी लगेच चालू झाली. जिथून आपण सुरुवात केली होती त्याच ठिकाणी येऊन आता आपण थांबलेलो आहोत. कारण का तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. व्हिडिओ जेव्हा आपण चालू केला होता तेव्हा गाडीचा जो मायलेज होता 43.8 होता आणि आता बघा इथे 44.0 म्हणजे 44चा मायलेज आपल्याला एवढ्याच्या प्रवासामध्ये भेटलेला आहे. आणि हा 44चा जो मायलेज आहे ना, तर हा सिस्टम जनरेटेड म्हणजे ह्या बर्गमॅनच्या इन्स्ट्रुमेंट कन्सोलमधला आहे. आणि हा जो मायलेज आहे, हा मायलेज बघून मला एकदम भारी फील झालेला आहे. कारण का गाडी नवीनच आहे, अजून तिचे 500 किलोमीटर पण झालेले नाही, फक्त 276 किलोमीटर झालेले आहेत. आणि ह्या 276 किलोमीटरमध्ये 44चा मायलेज मिळणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आता बर्गमॅन घेण्याचा हा माझा जो निर्णय आहे तो योग्य की अयोग्य या भानगडीत मी कधीच पडत नाही. कारण का एखादी गोष्ट मला घ्यायची तर मी घेऊनच टाकतो, ते योग्य की अयोग्य मला नाही माहिती. पण जर ती गोष्ट अयोग्य असेल तर ती गोष्ट योग्य कशी आहे आपल्यासाठी याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. तर बर्गमॅन घेण्याच्या अगोदर असं काही डिसिजन नव्हतं माझं. तुम्हाला एक लाईफ ॲडवाईस देतो मी. एखादा कुठला निर्णय जर तुम्ही घ्याल तर तो विचार करू नका की हा अयोग्य आहे की योग्य आहे, तर तो निर्णय कसा योग्य होईल याच्यासाठीच फक्त विचार करा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही खूप सक्सेसफुल व्हाल. मी काय अजून सक्सेसफुल झालेलो नाही आहे, मी एकदमच स्ट्रगलर फेजवरती आहे. पण एक छोटीशी भगवद्गीतेतली गोष्ट, भगवद्गीता मी वाचतो आहे तर त्यामधली ही गोष्ट मला आवडली की निर्णय तुम्ही योग्य की अयोग्य याच्या भानगडीत पडू नका. जो निर्णय तुम्ही घ्याल तो कसा योग्य होईल, कसा योग्य असेल याचा नक्की विचार करा. हे श्रीकृष्णाने आम्हाला शिकवलेलं आहे. तर ती एक शिकवण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देतो आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आता भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या. बाय.